अ, पाचपावली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चिरागली चौक, टेका नई बस्ती या एरियामध्ये काही गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी आणून त्या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे. तसेच त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची चारा पाण्याची व्यवस्थित व्यवस्था केलेली नाही आणि त्याची कत्तल करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती ही आम्हाला प्राप्त झाली. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही सदरची माहिती ही लकडगंज डिव्हिजनच्या ACP श्रीमती श्वेता खाडे मॅडम यांना कळवली आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार ACP श्वेता खाडे मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आणि पाचपावली पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी छापा घातला. त्या ठिकाणी छाप्यामध्ये एकूण 3 वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी ही जनावरं बांधून ठेवल्याचं दिसून आलं. त्याच्यामध्ये मोहसिन शेख मेहबूब कुरेशी याच्याकडे 3 गोवंशीय जनावरं मिळून आली. इस्राईल कुरेशी याने एका बंद जागेमध्ये 11 जनावरं, गोवंशीय जनावरं ही कोंडून ठेवल्याचं दिसून आलं आणि इसाक शेख चांद मरहूम कुरेशी याच्या ठिकाणी 2 गोवंशीय जनावरं ही मिळून आली आणि त्याच्या ठिकाणी काही गोवंशीय जनावरांना कापण्याची हत्यारं देखील मिळून आलेली आहेत आणि ही सगळी जनावरं ही कत्तलीसाठीच नेण्यात येणार असल्याची माहिती होती. त्यामुळे या जनावरांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांना रेस्क्यू करून आपण योग्य त्या ठिकाणी गोशाळेमध्ये रितसर पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मोहसिन शेख मेहबूब कुरेशी याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. इसाक शेख चांद कुरेशी याला ताब्यात घेतलेला आहे. इस्राईल कुरेशी हा मिळून आलेला नाही, त्याचा शोध सुरू आहे. याच्यामध्ये एकूण सुमारे 1.5 लाखाची जी जनावरं आहेत, साधारण 16 जनावरं आपण रेस्क्यू केलेली आहेत आणि अशा प्रकारे अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल होत असेल किंवा तस्करी होत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर यांचे आदेश आहेत. त्यानुसार माननीय CP साहेबांच्या सूचनेनुसार माननीय DCP महक स्वामी मॅडम, माननीय ACP श्वेता खाडे मॅडम, आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत आणि आम्ही स्वतः या कारवाईमध्ये त्यांच्या सूचनेनुसार काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण DB पथक आणि पाचपावली पोलीस स्टेशनची टीम यामध्ये काम केलेलं आहे. त्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि अधिक तपास आम्ही यामध्ये करत आहोत.